मला काय वाटणार, आम्ही व्यवस्थित जे आहे आमची बाजू जी सत्याची आहे ती मांडलेली आहे आणि आम्हाला वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये आमचा निश्चितपणे विजय होईल. आता त्या कोर्टावर मी अशा प्रकारे टीका नाही करू शकत. तुम्ही काही बोलू शकता पण मी नाही बोलू शकत. मुंबईत मला काही कल्पना आहे. अभ्यास तोच शिकवणार, पण त्यांचं काहीतरी आता मी ते संपूर्ण काही वाचलेलं नाही आहे. ते त्यांची मागणी कशासाठी आहे, काय आहे याची मला काही कल्पना नाही. परंतु ज्या अर्थी त्यांनी मागणी केली आहे वेगळी, त्या अर्थी काहीतरी तर असेलच. एक गोंडवाना विद्यापीठ मला वाटतं नागपूरमध्ये सुरू झालं होतं काय त्या अशाच धर्तीवर. तर मला जास्त माहिती नसल्यामुळे मी काही बोलणार नाही, पण मी माहिती घेऊन मग तुमच्याशी बोलून. चला, धनंजय मुंडे म्हणतात की मी भेटलेलोच नाही. मग आता मी त्याच्यावर काय बोलू सांग. हां, त्यांनी जर सांगितलं असतं ते भेटले वगैरे. आता ते जरांगे म्हणतात मला शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोला. आता हा कधी शेतीतज्ञ झालं कोणास ठाऊक बाबा, आणि फार मंत्री एकदम त्याला भेटायला गेला. काय तर नक्की काय माहिती नाही आहे, पण नक्की जर काय झालं कळलं मला तर त्याच्यावर मी चर्चा करेन. एक बातमी छापली आहे का काल अजित दादांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि बिहार पॅटर्नबाबत मला मुख्यमंत्रीपद द्या असं प्रस्ताव ठेवला. अजिबात नाही. असं कोणी मनुष्य, कोणी वेडा मनुष्यसुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव देणार नाही. ही सगळी खोटी बातमी आहे. काय मला मुख्यमंत्री करा, मग त्याला मुख्यमंत्री करा. अरे निवडणुका समोर आलेल्या असताना त्या लढायच्या, त्या जिंकायच्या. अशा वेळेला या अशा कुठल्याही प्रकारची जी आहे मागणी कोणी करू शकत नाही. त्या बातमीवर विश्वास ठेवायचं काहीही कारण नाही.